खोपोलीतील पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी, शंकराच्या पिंडीवरील चांदीचे आच्छादन लंपास, पोलिसांसमोर मोठे आव्हान. खोपोलीतील ऐतिहासिक शिवकालीन वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाली आहे. मंदिराच्या मागील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून 2 चोरट्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे 12 किलो वजनाचे अंदाजे 20 लाख रुपयांचे चांदीचे आच्छादन चोरल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे. मंदिरातील चोरीबरोबर बाजारपेठेतील 2 पानटपऱ्याही फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. खोपोली शहरात ऐतिहासिक शिवकालीन वीरेश्वर शंकराचे मंदिर आहे. या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे वीरेश्वर मंदिर खोपोलीकरांचे श्रद्धास्थान आहे. पेशवेकालीन वीरेश्वराच्या पिंडीवरती चांदीचे आच्छादन प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला होता. पिंडीवरील चांदीच्या या आच्छादनाची चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. चोरटे अनेक तास मंदिराच्या आवारात दबा धरून बसले होते. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या मागचा लोखंडी दरवाजा तोडून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून शंकराच्या पिंडीवरील 20 लाखांचे चांदीचे आच्छादन चोरले. या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांसह घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेची टीम फिंगरप्रिंट एक्सपर्ट पोहोचले. मंदिरातील चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.